फोटोशॉप शिकत असताना फोटोशॉपचं सेटअप विंडो माहिती करून घेणं, हे थोडं जास्त महत्त्वाचं आहे. तर का? तर इथूनच तुमच्या प्रोजेक्टचे प्रीसेट्स आणि हाईट रिझोल्यूशन आणि ते प्रिंटसाठी जाणार आहे का स्क्रीनसाठी हे ठरतं. त्याच्यामुळेच आज आपण शिकणार आहोत फोटोशॉपमधील न्यू डॉक्युमेंट सेटअप. तर न्यू डॉक्युमेंट सेटअप म्हणजे काय? तर फोटोशॉप ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल, त्यावेळेस तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल, जिथं न्यू फाईल आणि ओपन हे 2 ऑप्शन असतील. न्यू फाईल म्हणजे काय? तर तुम्ही तुमची जी काही डिझाइन तयार करणार आहात, तर जे काही तुम्ही आर्टबोर्ड्स किंवा जे काही पोस्टर्स तुम्हाला बनवायचे त्याचे डायमीटर्स म्हणजेच काय? तर हाईट, विड्थ, पिक्सल आहेत की इंचेस आहेत किंवा फीट्समध्ये त्याचे साइजेस आहेत हे तुम्ही ठरवू शकता. न्यू डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स बघायला मिळतात. जसं की सेव्हड, फोटो, प्रिंट, सेव्हड, फोटो, प्रिंट, आर्ट इलस्ट्रेशन, वेब, मोबाईल आणि फिल्म आणि व्हिडिओ. इथे जर तुम्ही पाहिलं तर युअर रिसेंट आयटम म्हणून एक ऑप्शन दिसते तुम्हाला. जिथं तुम्ही जे काही रिसेंट प्रोजेक्टवरती वर्क केलं असेल, ते इथं तुम्हाला त्याचे साइजेस दिसतायत. आणि इथं सेव्हडचं ऑप्शन आहे. सेव्हडचं ऑप्शन काय आहे, हे मी तुम्हाला कस्टम डॉक्युमेंट बनवताना सांगतो. इथं तुम्ही पाहू शकता बरेचसे रिसेंट प्रीसेट्स तुम्हाला दिसतायत. आपण एक प्रीसेट तयार करू. इथं जर तुम्ही पाहिलं प्रीसेट डिटेल्समध्ये, तर इथे एक ऑप्शन आहे नेमिंगचं, जिथं अनटायटल्ड 1 असं लिहिलेलं आहे. त्याच्याच खाली जर तुम्ही पाहिलं, इथं आपण आपल्या फाईलला नाव देऊ शकतो. जसं की मी डे 1 असं देऊ शकतो किंवा फोटोशॉप डे 1 हे मी नाव दिलं. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं विड्थ आणि हाईट हे 2 ऑप्शन द्यायचे असतात. आता जसं की मी Instagramसाठी जर मी पोस्ट बनवतोय, तर ही आत्ताची साईज आहे. कदाचित आता बदलली असेल, पण ही साईज जी मला आत्ता सध्या माहिती आहे. त्याच्या शेजारी जर तुम्ही पाहिलं, तर पिक्सेल्स, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर, पॉइंट, पिकास हे अशा पद्धतीचे हे काही युनिट्स आहेत. सध्या आपण ज्यावेळेस आपण डिजिटली वर्क करतोय, जे की आपण Instagram किंवा सोशल मीडिया कोणत्याही सोशल मीडियावरती पोस्ट करणार आहोत, आपण हे पिक्सेल्समध्ये डिझाइन करणार आहोत. आपण पिक्सेल्स चूज केले. त्याच्या खाली एक ऑप्शन आहे, जे आहे ओरिएंटेशनचं. ओरिएंटेशन म्हणजे काय? तर तुमचं डिझाइन तुम्हाला व्हर्टिकली हवं आहे की हॉरिझॉन्टली हवं आहे? हे तुम्ही इथं चूज करू शकता. जसं की मी हे डिझाइन व्हर्टिकली चूज करतोय. जे मला उभं हवं आहे, तर मी कॅनव्हास साईज उभं ठेवेल. त्याच्या शेजारी हा आर्टबोर्ड नावाचा एक पॅनल आहे. सॉरी, आर्टबोर्ड नावाचा एक ऑप्शन आहे. इथं जर तुम्ही चेक मार्क केलं, तर जी काही आपण इथं प्रॉपर्टी क्रिएट करू, ती एका ग्रुपमध्ये दिसते, जे की आर्टबोर्ड असतो. तुम्ही ज्यावेळेस आपण कॅनव्हा क्रिएट करू, मी एक्सप्लेन करतो आर्टबोर्डमध्ये आणि सिंपल लेयरमध्ये काय फरक येतो. तर सध्या मी अनचेक ठेवतो याला. रिझोल्यूशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, जर तुम्ही लो ग्राफिक्सवरती काम करताय तर. रिझोल्यूशन काय आहे? तर बेसिकली ज्यावेळेस आपण सोशल मीडियासाठी पोस्ट बनवतो, त्या 72 पिक्सेल्समध्ये असतात. म्हणजेच काय? तर पर इंचेस आपण ते पिक्सेल डिफाईन करतो. 72 पिक्सेल्स हे सगळ्यात कमी रिझोल्यूशन आहे, जे आपण ठेवू शकतोय. 300 पिक्सेल्स जे रिझोल्यूशन आहे, ते बेसिकली प्रिंटसाठी वापरलं जातं. तर थोडक्यात काय? तर ज्यावेळेस आपण प्रिंटसाठी डॉक्युमेंट देणार असतो, त्यावेळेस आपल्याला जास्त पिक्सेल्स लागतात. त्यावेळेस आपण जास्त पिक्सेल्समध्ये डिझाइन करू शकतो. तर 300 PPI जे आहे, हे बेसिकली प्रिंटसाठी वापरलं जातं आणि 72 जे आहे, हे सोशल मीडिया पोस्टिंग आणि अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पोस्टिंगसाठी वापरलं जातं. तर इथं आपण 72 पिक्सेल्स पर इंचेस असं डिफाईन करू. त्याच्या खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, जे आहे कलर मोडचं. कलर मोड आणि रिझोल्यूशन हे थोडेसे जसं की मी मगाशी बोललो, की जर तुम्ही सोशल मीडियासाठी डिझाइन करताय, तर तिथं 72 PPI आणि RGB कलर मोड हा चूज केला जाईल. कारण आपण जेवढे कलर बघतो डिजिटली, ते सगळे RGB फॉर्म कलर मोडमध्ये असतात. त्याच्या खाली एक ऑप्शन आहे CMYK. CMYK हे प्रिंटसाठी वापरलं जातं. ज्यावेळेस तुम्ही एखादा डॉक्युमेंट किंवा बॅनर, फ्लायर, पॅम्पलेट या अशा गोष्टी प्रिंट करणार असाल, त्यावेळेस तुम्ही CMYKमध्ये डिझाइन कराल. तर आपण सध्या RGB सिलेक्ट करू. 8 बिट हे सिलेक्ट ठेवू. डिजिटल फॉर्मेशन डिजिटल ज्यावेळेस आपण इमेज बघत असतो, कोणतीही इमेज ऑनलाईन असणाऱ्या प्रत्येक इमेजेस या 8 बिटमध्येच आपल्याला मिळतात. आता जर रिझोल्यूशन्स चेंज झाले असतील तर सांगता येत नाही, पण 8 बिटवरती इमेजेस आपल्याला मिळतात. तर RGB कलर मोड आपण चूज केला आहे. 8 बिट ठेवलं आहे. बॅकग्राऊंड कंटेंट म्हणजे काय? तर जो काही कॅनव्हा आपण इथं क्रिएट केला आहे, हाईट, विड्थ, पिक्सेल्स, ओरिएंटेशन देऊन
रिझोल्यूशन वगैरे सेट करून त्या कॅनव्हाचा कलर तुम्हाला काय हवा आहे. तर इथं तुम्हाला मॅन्युअली तुम्ही चेंज म्हणजे तुम्हाला जसं हवा असेल तर कस्टम तुम्ही चेंज करू शकता. आणि जर इथून काही ऑप्शन्स त्यांनी दिलेत, की ट्रान्सपरंट, कस्टम, बॅकग्राऊंड कलर, ब्लॅक वगैरे व्हाईट. तर आपण नॉर्मली व्हाईट आपण ठेवूया. आता आपल्याला फरक बघायचा होता, की आर्टबोर्ड आणि लेयरमध्ये काय. तर मी ज्यावेळेस हे क्रिएट करेन, तर हे एक नॉर्मल लेयर क्रिएट होईल. जर मी हे क्रिएट केलं. ओके. इथं काय झालंय, की मी लेयर आणि आर्टबोर्डमध्ये फरक सांगतोय. तर आता आपण जे क्रिएट केलं, ते बॅकग्राऊंड आहे. एक सिंपल कॅनव्हा क्रिएट झालाय हा. आपण याच्यावरती काही पण डिझाइन करू शकते. पण आपल्याला डिफरन्स कशात बघायचा, की आर्टबोर्डमध्ये आणि नॉर्मल लेयरमध्ये काय डिफरन्स आहे. जर मी इथं आलो, इथं मी 72 पिक्सेल्स केले. ओरिएंटेशनवरती इथं मी दिलं आणि इथं मी नाव देतो आर्टबोर्ड. हे जर मी नाव दिलं, आर्टबोर्ड जर मी नाव दिलं आणि याच्यावरती चेक केलं आपण, फक्त आर्टबोर्ड जो आहे तो चेक केलाय मी आणि इथून क्रिएट म्हणलो, तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं तुम्हाला एक सेपरेट ग्रुप मिळतोय त्या लेयरचा. जर इथं तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला हा आर्टबोर्ड आहे तो त्याचा ग्रुप मिळेल. तर थोडक्यात काय, जर तुम्ही तुमचा कॅनव्हा डिफाईन केला आणि आर्टबोर्डचा बॉक्स जर चेक केला, तर तुम्हाला एक सेपरेट ग्रुप मिळतो लेयर्सचा. हां, असं. जर मी ह्याच्यात लेयर्स क्रिएट करत गेलो, जर हे चूज असेल आणि मी ह्याच्यात लेयर्स क्रिएट करत गेलो, तर ह्याच्यात भरपूर साऱ्या लेयर्स बनतायत. आर्टबोर्ड डिलीट आणि मी हे आर्टबोर्ड डिलीट करतो. ओके. तर हा फरक आहे फक्त लेयर्समध्ये आणि आर्टबोर्डमध्ये. तर हा सिंपल कॅनव्हा आहे आणि तो आर्टबोर्ड आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन किंवा जे काही डिझाइन आहे, ती एका ग्रुपमध्ये सेव्ह राहू शकते. ओके. इथं आलो आपण. हा कॅनव्हा आपला डिफाईन झालेला आहे. एक सिंपलसा कॅनव्हा आपण क्रिएट केला. तर सेटअप विंडोमध्ये आपण ह्या पद्धतीने काम करू शकतो. तर आपण बघणार आहोत, की सेव्हड प्रीसेट आपण कसा क्रिएट करणार आहोत. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये. इथं जाऊन तुम्ही एक नाव टाइप करा. परत तुम्हाला रिनेम करावंच लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही सेव्ह कराल त्यावेळेस. त्याच्यामुळं आपण इथूनच इंस्टाग्राम त्याच्यानंतर रिझोल्यूशन जे आहे 72 पिक्सेल्स वगैरे ओके आहे. तिथं व्हाईट, डू नॉट कलर, मर्ज, ॲडव्हान्स ऑप्शन, स्क्वेअर पिक्सेल्सचं साईज राहील. हे क्लोज करू. हे नाव आपण कॉपी करून घेऊ. परत टाइप करायचं झंझट नाही राहणार. आणि इथं जे काही आहे, हा एरो आहे, हा डाउन एरो आहे, याच्यावरती सेव्हचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. इथं कंट्रोल व्ही म्हणा, जेणेकरून तुमच्या प्रिसेटला एक नाव मिळेल. सगळं रिझोल्यूशन असंच्या असं आणि सेव्ह म्हणा. इथं तुम्हाला ते प्रिसेट मिळून जाईल. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक कराल आणि इथून क्रिएट म्हणाल, त्यावेळेस ते प्रिसेट इथं ओपन होईल. त्याच नेमिंग फाईलसोबत, RGB वगैरे सोबत. ओके. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा एक कॅनव्हा किंवा जे काही डिझाइन आहे सेटअप विंडोमधून ते क्रिएट करू शकता. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया, की आपण टूल पॅनल्स आणि फाईल एडिट आणि जो काही वरचा मेनू बार आहे तो आपण कसा डिस्कस करतो. ठीक आहे. थँक्यू.